कसं असतं, की जमिनीवरती घर डायरेक्टली असलं आणि फ्लॅट सिस्टममध्ये कसं वरती असतं. तर ह्या दोघांचं वास्तुशास्त्र सेम असतं की वेगळं असतं? तुमच्या त्या प्रश्नामध्ये मी सविस्तर जरासं उत्तर देतो. हं. पहिली गोष्ट, मंदिर आणि घर बांधण्यासाठी जमीन कशी बघायची? हं. ती जमीन, त्याची एनर्जी चांगली आहे की एनर्जी वाईट आहे, ते कसं चेक करायचं? किंवा ती जमीन आपलं घर आणि मंदिर किंवा इतर काही वस्तू बांधण्यासाठी योग्य आहे का? एक उपाय देतो बघा. बऱ्याच ठिकाणी किंवा बरेच लोक कसे 2 नंबरचे कामं करतात. बरोबर. कोणाचे बऱ्याच अशा गोष्टी आहेत, हा. की जे लीगल मार्गाने पैसे येणारे नसतात, अनलिगल मार्गाने पैसे येणारे असतात. बरोबर. अशा जे पैसे असतात त्या पैशांनी घर बांधावं. खूप छान प्रश्न विचारला मला. तुम्ही योग्य मार्गानेच पैसे मिळवून तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये घाला. तथापि अशा लोकांसाठी माझ्याकडे एक सांगणं आहे की तुम्ही जर 2 नंबरचं काम करत असाल तर तुमचा दान धर्म वाढवा किंवा एखाद्याला आर्थिक मदत करायची, पण त्यांनी एक पॉलिसी राहील त्याच्यामध्ये, ह्या सगळ्यांना त्यांना मदत करायची 2 नंबरच्या लोकांची, आणि करत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण त्यांनी बोहट काय झालं? आता पुणे मुंबईच्या ठिकाणी कसं झालंय, की लोकवस्ती वाढली गेली आणि लोकांची घरं म्हणजे आता नवीन बांधकामं ही स्मशानभूमीच्या जवळ यायला लागली आहेत. बरोबर. मग तिथे घर घ्यावं का? नाही, की काय होतं, शेवट तो मृत्यू आहे आणि तो जळत असतो, त्याची आत्मा, त्याचा काही धूर आणि त्याचे काही राफेल त्या घरावरती जात असते किंवा त्याच्या जवळ त्याचे व्हायब्रेशन. ऍक्च्युली स्मशानभूमी जवळ वास्तू नसावी. रामकृष्ण हरी माऊली. आपण आज परत अशा व्यक्तीला भेटत आहोत ज्यांच्यासोबत आपण आधी एक पॉडकास्ट केला होता, जे दिव्य दृष्टीवरती, अध्यात्मावरती. त्यांचं अजून एक प्रोफेशन आहे जे वास्तुतज्ञ आहेत. आणि वास्तूबद्दल आपण अशा बऱ्याच काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या आपल्याला माहित नाहीयेत. आपल्या घरामध्ये काही चुका असतील, काही निगेटिव्हिटी असेल, काही वास्तू दोष असेल, त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. तरी दादा, तुमचं आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. साईराम, रामकृष्ण आहे. तर दादा, आपण पुन्हा भेटत आहोत आणि आपला प्रवास अजूनही लोकांना पुढे पॉडकास्ट आवडले तर आपण असं कंटिन्यू करत राहू. हो. मला असं विचारायचं होतं की तुम्ही वास्तुशास्त्रज्ञ किंवा वास्तुतज्ञ हे कधी झाले? किंवा याचं शिक्षण तुम्ही कधी घेतलं? तुम्ही परत एकदा वास्तूच्या संदर्भात माझा पॉडकास्ट करत आहात, त्यासाठी मी तुमचा परत एकदा धन्यवाद आहे. वास्तू ज्यावेळेला आम्ही अध्यात्माचं कार्य करायचो, तुम्हाला मागच्या पॉडकास्टला मी तुम्हाला कल्पना दिली होती की आम्ही मार्गदर्शनाचे पैसे घेतो. मग आमचा व्यवसाय काय, तर त्याच संदर्भात आम्ही आपलं ते झाल्यानंतर आपलं बोलणं झालं, मग आपण याच्याकडे वळालो. तो व्यवसायाच्या दृष्टिकोनानं आज आम्ही एक वास्तुतज्ञ आहोत. मी न्यूरोलॉजिस्ट, अंकतज्ञ सुद्धा आहे, तसा हाऊसिंग मास्टरी सुद्धा आहे आणि रेकीमध्ये सुद्धा आम्ही मास्टरी केलो. तर आम्ही जास्त प्रमाणात वास्तूमध्ये जास्त लक्ष देतो, वास्तूमध्ये जास्त लोकांना मार्गदर्शन करतो आणि त्याच्यामध्ये कार्य करत असतो. त्याच्यामध्ये कसं आहे, वास्तूमध्ये एक व्यवसाय आणि आमचं एक तथ्य आहे, एक कुटुंबाला आम्हाला व्यवस्थित मार्गाला लावायचे, तर ते वास्तू शास्त्राच्या मार्फत आम्ही कुटुंब एक सुखी, समृद्धी, आनंदी वास्तुशास्त्राच्या मार्फत ठेवू शकतो. म्हणून आम्ही वास्तुशास्त्रामध्ये एक व्यवसायाच्या दृष्टीकोनाने आले. तरी कधी शिकलो तुम्ही वास्तू? आज गेले 5 वर्ष झाले आम्ही वास्तूमध्ये मार्गदर्शन करतोय आणि खूप केस स्टडी देखील आम्ही वास्तूमध्ये केलेले. वास्तू मध्ये काही दोष आहेत, जे काही ग्रंथांमध्ये लिहिलेले आहेत, ते लागू सुद्धा आम्ही त्या इथं देऊन घरांमध्ये घटना तशा बघितलेल्या आणि त्या आधारेच लोकांना आम्ही त्यातनं भीती न घालता वास्तूची करण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला या क्षेत्रामध्ये जास्त काही मोठा कालखंड झालेला नाही, फक्त 5 ते 6 वर्षाचा कालखंड झालेला आहे. आता मला असं विचारायचं आहे की वास्तू तथास्तु असे म्हणत असते, बरोबर. त्याचं कारण काय किंवा ते कसं म्हटले जाते? सगळ्यात वास्तुशास्त्रामध्ये महत्वाचा पार्ट आहे पंचमहाभूतांचा. एक लक्षात घ्या, पंचमहाभूते मानवी शरीरावर पण अवलंबून आहेत आणि निसर्ग संदर्भात पण अवलंबून. ते काय, तर पृथ्वी, आकाश, जल, वायू आणि अग्नी, पंचमहाभूत. आणि ह्याच्यावरच वास्तुशास्त्र
कार्यरत आहे. हम्म. हा पहिला. वास्तुशास्त्राची निर्मिती सांगायला गेली तर ऋषीमुनीपासून आहे. हम्म. लक्षात घ्या. म्हणजे खूप प्राचीन वस्तू आपण बघत आलेलो आहे किंवा त्याच्या ग्रंथांमध्ये त्याचं नमूद केलेलं आहे. तर वास्तुशास्त्र घराच्या संदर्भात एका वास्तू पुरुषावरून चालू आहे. वास्तुपुरुष काय? महादेवाचं युद्ध त्या राक्षसाबरोबर चालू. महादेवाने त्या राक्षसाचा वध केला. तर राक्षस जमिनीवरती कोसळल्यानंतर महादेवाच्या घामातून एक थेंब पडला आणि त्याच्यातून एक राक्षस तयार झाला आणि त्या राक्षसानं त्या पडलेल्या राक्षसाचं पुन्हा तळणी मांस खाल्ले. तरी देखील त्याचं पोट न भरल्यानं ती सृष्टी खायला चालू केली त्या राक्षस आणि सृष्टी खात चालल्यानंतर सगळ्या देवतांनी ब्रह्मदेवानं महादेवाला प्रश्न केला की हा राक्षस तांडव करत आहे, याला थांबवायचे कसं. मग ब्रह्मदेवाने सर्व देवतांना सांगितलं की तुम्ही त्याला पालथा घाला आणि त्याच्यावरती जाऊन बसा. मग सगळ्या देवतांनी त्याला पालथा घातला आणि तसं त्याच्या आजूभोवती सगळ्यावरती सगळे देवता बसले आणि मग तो वास्तुपुरुष तो राक्षस म्हणायला लागला की माझ्या पिता ब्रह्मदेवा मला भूक लागलेली आहे. त्यावेळेला महादेव आणि ब्रह्मदेवाने त्याला आदेश दिला की तुला पृथ्वी तलावावर लोकांचे कल्याण, त्यांचं आरोग्य, त्यांच्या सुख शांती समाधानासाठी फक्त आणि फक्त तपासतो म्हणण्यासाठी तुला खाली पाठवत आहे आणि त्याच्यासाठी ते तुला वास्तुक शांतीच्या मार्फत भूक दाखवून देत ते तू घेऊन समाधानी राहा. आणि एकच वाक्य त्याला म्हणायला सांगितलं तपस. म्हणून तिची निर्मिती झाली वास्तुपुरुष आणि मग आपण वास्तुपुरुष आपल्या अग्नी कोपऱ्यामध्ये त्याला स्थापित करतो. मग दादा आपण वास्तुशांती करतो तर ती का करावी? हा, वास्तू शांती करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला वास्तुपुरुषाची आपल्याला स्थापना करायची आहे तर त्याच्यासाठी वास्तू शांती करण्याची गरजेचं आहे. म्हणजे त्यामध्ये होम असतील किंवा सत्यनारायण असेल किंवा विविध अजून पूजापाठ असतील तर त्यांना साक्ष करून वास्तुपुरुषाला सिद्ध करून आपल्याला वास्तुशास्त्राची स्थापना करायच्या. त्यालाच आपण वास्तुशांती पण म्हणतो आणि वास्तुशांती करणं गरजेचं नाही. आता त्याच्यामध्ये त्याच्या मागचं एक पार्ट जर बघितला तर ज्या वेळेला तुम्ही घराची निर्मिती करत असता त्याच्यामध्ये जे कामगार काम करत असतात, मग तो एखादा वेसणे असेल किंवा एखादा लोह एकदा विचित्र पद्धतीने कधी समजा एखाद्या गाडीचं ऍक्सिडेंट झालं, ती स्क्रॅप झाली आणि त्याच्यातूनच ती सळी बनली असेल तर आणि ती सळी घरावर वापरलेली असेल बरोबर. म्हणजे नाही का, अशा बऱ्याच काही मटेरियलानं किंवा ह्याच्यानं ते घर तुमचं त्रस्त असते असंच असतंय. म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही प्रवेश नाही करायचा. तर ह्या सगळ्याच गोष्टी घरातनं निगेटिव्ह गोष्टी नवीन बांधल्यानंतर निगेटिव्ह गोष्टी काढण्यासाठी वास्तुशांतीची गरज आहे आणि त्याच्यानंतर वास्तुपुरुषाची अग्नी कोपऱ्यामध्ये पुरण्याची गरज आहे आणि मगच घरामध्ये तुम्ही राहू शकता. किंवा काही जण असं पण करतात ना की वास्तुशांती करत नाही, कलश पूजन करतात. नाही ना, कलश पूजन हा पार्ट खूप वेगळा आहे. एक लक्षात घ्या. मग कलश पूजन करून पण राहायला जातात ना लोक. नाही, कलश पूजन हा सुरुवातीचा काहीतरी मला वाटते ते आता नवीन ट्रेंड आणल्यासारखं पहिला कलश पूजन करूया मग परत राहायला जाव्यानंतर पैसे आल्यानंतर मध्ये वास्तू करूया कारण आमच्याकडे लोकांना जेव्हा घालाय पैसे नाही हे असले काहीतरी कृत्य लोक करायला लागले. माझं आव्हान आहे त्या लोकांना की तुम्ही नुसतं कलश पूजनाची स्थापना करून ग्रहामध्ये तुम्ही राहायला घरी जाऊ नका, वास्तुता गृहप्रवेश अजिबात करू नका. कारण ब्राह्मण विधी 100% झाली पाहिजे. वास्तुपुरुषाची योग्यरित्या पूजापाठ होत त्याची स्थापना त्या ठिकाणी घरामध्ये झाल्यानंतरच तुम्ही घरामध्ये प्रवेश करा. जेवायला कुणाला घाला किंवा नाही घाला हा पाठ नाहीये. तुम्ही 11 मुलं लहान जरी जेवायला वाढली आणि घरामध्ये प्रवेश केला तरी देखील तिथं देवता प्रसन्न होतात. तेव्हा कलश पूजन करून घरामध्ये प्रवेश करणं अयोग्य. नाही, आता वास्तुशास्त्र आता फार पूर्वीपासून आहे. बरोबर. वास्तुशास्त्र असं कोणत्या कोणत्या ठिकाणी वापरलं जातं? वास्तुशास्त्र खूप प्राचीन आहे. तुम्ही पिरॅमिड्स बघू शकताय बघा, खूप इजिप्तमध्ये पिरॅमिड्स आहेत मोठे मोठे. तर ते पिरॅमिड्सची निर्मिती म्हणजे नाही का, आता आम्ही वास्तू दोष असतील तर काही पिरॅमिड्स क्रिस्टल आणि काही यंत्रांचा
आणि काही छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून आम्ही वास्तुदोष घालवायचा प्रयत्न करतो. तर ह्याच शास्त्र ही खूप जुनी पद्धत आहे ऍक्च्युली. काही ग्रंथांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर वास्तुशास्त्र खूप प्राचीन आहे. एक लक्षात घ्या. आणि त्याची निर्मिती घर, मंदिर, राजवाडे, मोठे मोठे हॉस्पिटल्स, आता कोल्हापूरचं कोर्ट सुद्धा वास्तूची निर्मिती बघूनच केलेलं आहे. तुम्ही बघू शकता कोल्हापूरचं कोर्टमध्ये आमचं ब्रह्मस्थान रिकाम आहे. एक लक्षात घ्या. तर वास्तुशास्त्र असं म्हणायला हरकत नाही, मानव जात जोपर्यंत आहे तोपर्यंत वास्तुशास्त्र वापरणं, त्याचा वापर करून घेणं हे योग्य नाही. असं आहे. असं आहे. आता कसं असतं, प्रत्येक जण आपापलं नवीन घर घेत असतो. पण वास्तुशास्त्रानुसार घर हे कसं असावं? वास्तुशास्त्र खूप बघणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्र ज्या वेळेला तुम्ही घर घेताय, ते छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. एक 50 लाखाचं घर घेताय तुम्ही, तर तुम्ही एक चांगला अभ्यासू वास्तुतज्ञ निवडा. त्याची काय मर्यादित फी आहे ती द्या. ते घर घ्यायचंय का नाही त्याचा प्लॅन त्या वास्तुतज्ञाला दाखवा. त्या घराची दिशा कुठली आहे, त्या घराचं पदमंदिर कुठला दरवाजा आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि एका चांगल्या वास्तुतज्ञाकडूनच मार्गदर्शन घेऊनच तुम्ही 100% घ्या. विदाऊट वास्तुतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली घर घेऊ नका. सांगता येत नाही त्या घरामध्ये त्या बिल्डरनं वास्तुशास्त्र बघितलेलं नसतंय बांधणाऱ्यानं, आणि टायलेट बांधलेलं असते. तुम्ही घरामध्ये आल्या तुम्हाला त्या वास्तूचा दोष चालू होतो आणि म्हणजे तुमचं कालखंड सगळा खराब व्हायला चालू. आणि परत तुम्ही वास्तुतज्ञ बोलवणार आणि परत त्या घराची सगळी निर्मिती आणि ती परत दोष, त्याच्यापेक्षा आपणच घर वास्तुशास्त्राप्रमाणेच निर्मिती केली तर ते योग्य नाही. पण माझं ते आव्हान राहील की तुम्ही घर जर नवीन बघताय, नवीन बांधताय, तर ते वास्तुतज्ञाकडूनच प्लॅन करून व्यवस्थित मार्गदर्शनाखाली वास्तूचं तुम्ही घर बांधा आणि घर खरेदी करा. आणि असं पण असतं ना की दिशा, पूर्व दिशा, पश्चिम दिशा आता असं. काय होतंय वास्तुशास्त्रामध्ये मगाशी मी सांगितलं की वास्तुपुरुषावर देवता बसले. किती बसले? 81 देवता बसले. 81 देवता त्याच्यामध्ये बसले. त्यांचा आवाज जाऊन त्याच्यामध्ये दरवाजा म्हणजे 1 नंबरला, म्हणजे त्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या 4 दिशा. त्याच्यानंतर त्याच्या उपदिशा, जसं आपले ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. त्याच्यानंतर आणि त्याच्या 8 दिशा, अशा 16 दिशे. आणि त्या दिशांच्या मध्ये 32 पदमंडल आहे. किती पदमंडल आहे? 32 पदमंडल आहे. आणि त्या 32 पदमंडलामध्ये प्रत्येक डायरेक्शनला 2-2, 3-3 पदमंडल चांगले आहेत. त्याला आपण दरवाजा देखील म्हणू शकतो. तसं उदाहरणार्थ उत्तर दिशा ही आपल्या भारतीय वास्तुशास्त्रामध्ये उत्तर दिशेला, पूर्व दिशेला खूप व्हॅल्यू आहे. म्हणजे ह्या 2 दिशामध्ये दरवाजे असणे शुभ मानले जाते. उत्तर दिशेला त्या 32 मध्ये कुठलं पदमंडल असावं? त्याचं पदमंडल आहे बल्लाट, मुख्य, सो. बल्लाट आणि मुख्य ज्यांचा दरवाजा असेल त्याच्यामध्ये धन, दौलत, सुख, शांती कायम त्या घरामध्ये नांदेल. पण ते बघण्यासाठी असला तो पदमंडल आपला आहे का बघण्यासाठी तुम्हाला वास्तू तज्ञाची गरज नाही. एका अभ्यासू वास्तू तज्ञाची गरज नाही. एक लक्षात घ्या. आणि त्याचा प्रत्येक पार्ट ऑफ वास्तू म्हणजे 360 डिग्री वास्तू काम करते. 60 डिग्री, 360 डिग्री प्रत्येक डायरेक्शन वाईज म्हणा ऐकलं. तर त्या पदमंडलमध्ये आपला दरवाजा आला तर त्यामध्ये त्यांनी सुख, शांती, समाधान कायम नांदत असतं. पण आता कसं असतं की आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये असं बिल्डर कधीच बघत नाही की ही पूर्व दिशा आहे ती, तर इकडे दरवाजा घ्यावा, तिकडं कधी तिरका असतं, कधी पूर्व तिरकी येते वगैरे. काय होतंय की रो हाऊस म्हणजे जमिनीला लागून रो हाऊस म्हणजे फाउंडेशन सिंगल बंगला आणि फ्लॅट्स. आज तुमच्या पुण्या, मुंबईमध्ये म्हणजे कोल्हापूरमध्ये मोठे मोठे 17-17, 15-15 कोणी मुंबईला तिचे जे फ्लॅट असतात ना, त्याच्यामध्ये त्या पूर्णपणे फ्लॅटचा प्लॅन बघावा लागेल आणि त्या फ्लॅटचं ब्रह्मस्थान बघावं लागेल. आणि त्याच्यानंतर आपण त्यातला कुठला फ्लॅट घ्यायचा, कुठला फ्लॅट घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो पूर्व, उत्तर ह्या डायरेक्शन मध्ये जे फ्लॅट येतील ते तुम्ही परचेस करा फ्लॅट सिस्टम मध्ये. कारण काय आहे की उत्तर आणि पूर्वच सुख, शांती आणि आरोग्य, धन, दौलत देणारे डायरेक्शन. घराचा दरवाजा कोणत्या साईडला असावा?
नाही, घराच्या दरवाजा मी मध्येच सांगितले की 32 पदमंडल आहे, ते 32 दरवाजे आहे, ते 32 देवता आहे. हम्म. तर त्याच्यामध्ये काय आहे की मी तुम्हाला सांगितलं प्रामुख्याने की उत्तर बेस्ट, हम्म. सेकंड तुमचा पूर्व, हम्म. दक्षिण दिशेला पण काही लोक नावं ठेवतात, ते पण चुकीचं आहे बरं का. सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात जास्त पैसा उत्तर नंतर दक्षिण देते आपल्याला. फक्त त्या लोकांना त्याचं पदमंडल समजलं पाहिजे, त्या दक्षिणचा दरवाजा काढता आला पाहिजे त्या वास्तुतज्ञाला, पण तो तितका अभ्यास पण पाहिजे. आणि त्या लोकांनी पण दक्षिण दरवाजाकडे घर घ्यायची परिस्थिती झाली तर परत एकदा सांगतो वास्तुतज्ञाची गरज त्यांना नाही. वास्तुशास्त्रामध्ये दक्षिण दरवाजामध्ये ग्रहकक्ष नावाचा एक पदमंडल आहे. त्या पदमंडलामध्ये जर तुमचा दरवाजा आला तर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, वैभव, पैसा चांगल्या पद्धतीने राहतो. मान्य आहे, दक्षिण दरवाजा हा राक्षसी दरवाजा म्हणून बघितला जातोय, तर त्याच्यामध्ये तुम्ही काही वर्षाचा पाठ आहे आपल्यामध्ये की बाबा दक्षिणेला ज्या लोकांकडे पैसा येतोय खरं टिकत पण नाही. त्या लोकांकडे तिथं वादविवाद त्यांचे असतात किंवा दक्षिणेची किरकिर असते किंवा काय सुंदर जाते, सांगितलं जातं. पण तुम्ही त्या दक्षिण दरवाजाचा वापर योग्यरीत्या केला तर दक्षिण दरवाजाचं डायरेक्शन सुद्धा सुंदर आहे. आणि त्या अनुषंगानं दरवाजा जर सुंदर बनला तर पूर्व आणि उत्तर या भागामध्ये दरवाजा वास्तू असेल तर ते त्यासाठी चांगलं आहे. जसं घरामध्ये किचन, आपले मंदिर, बाथरूम, आपल्या घराला प्रकाश, त्याचे पण काही ठिकाण ठरलेली आहेत. असं किचन काय? कोणत्या दिशेला असावं? वास्तुशास्त्रामध्ये ठराविक प्रमुख मुद्दे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ते तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे किचन आणि बघितलं. तर किचन आहे ते पूर्ण घराच्या, हे काय म्हणतोय बघा, पूर्ण घराच्या अग्नी कोपऱ्यामध्ये पाहिजे. आता तुम्ही म्हणला आता पूर्ण म्हणजे पूर्ण घर का असं म्हटलं तुम्ही, बऱ्याच ठिकाणी असं होतंय की एखाद्याचं किचन उत्तरेच्या खोलीमध्ये असतंय, किचन त्यांचं उत्तरेला असतंय आणि त्या उत्तरेच्या खोलीमध्ये अग्नी कोपऱ्यामध्ये ते किचन तयार होतं. ऍक्च्युली तिथला त्या खोलीचा अग्नी कोपरा बघायचा नाही त्यांना. ते तिथलं म्हणजे काय होतंय की ते म्हणतात खोली आमची चौरसच आहे ना, ही पूर्व झाली, ही पश्चिम झाली, उत्तर झाली, आणि ते प्रत्येक खोली वास्तू करायला जातात काही लोक स्वतःच बनवून. पण नाही, तर पूर्ण तुमच्या घराचा अग्नी कोपरा तिथंच तुमचं किचन पाहिजे. जर तिथं किचन नाही आलं तर तुमच्या घरातली महिला आजारी पडते, पैशामध्ये इम्बॅलन्स तयार होतो, आजार पण वाढायला चालू होते, कर्ज वाढायला चालू होते, घरातली शुगर पेशंट वाढायला चालू होतं आणि छोट्या छोट्या किरकिरी घरामध्ये चालू. अगदी कोपऱ्यात जर किचन नसेल तर वास्तुशास्त्रामध्ये त्याच्यासाठी उपाय आहेत की तुमचा अग्नी कोपऱ्यात जर किचन नसतील तर त्याच्यामध्ये उपाय काय काय करायचे किंवा काय आहे. पण त्या गोष्टीला सामोरे जायच्या आधी जर तुमच्या इकडे करण्यासारखं जर तुम्हाला जर जागा असेल आणि उद्या तुम्ही तिथं किचन निर्मिती करू शकता. आणि मंदिराची दिशा कोणती? तर तो पार्ट तुमचा, आता मी म्हणलं की खूप महत्वाचे पार्ट आहे, त्याच्यामध्ये मंदिर पण येते. घरामध्ये वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये जर तुम्हाला सुख, शांती, समाधान आणि वैभव आणि आरोग्य जर पाहिजे नसेल तर तुमचं मंदिर ईशान्य कोपरा नॉर्थ ईस्ट मध्ये असणं गरजेचंच आहे. जर वास्तुशास्त्रानुसार तुमचा ईशान्य कोपरा जर डिस्टर्ब असेल, तिथं जर दोष असेल तर ईशान्य कोपऱ्यामध्ये दोष काय काय असू शकतात. ईशान्य कोपऱ्यामध्ये किचन येऊ शकतो, ईशान्य कोपऱ्यामध्ये जिना येऊ शकतो, ईशान्य कोपऱ्यामध्ये तुमचं टॉयलेट येऊ शकतं. ह्या 3 गोष्टी जर तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आल्या तर तो घरातला सगळ्यात मोठा वास्तुदोष मानला जातो. त्याचे उपाय नाहीये. शक्यतो 99.99% तिथलं ते काढलंच पाहिजे. त्याचे उपाय जर करायला लागला तर त्याचे रिझल्ट येतील का नाही याची गॅरंटी नाही. त्यामुळे तुमचा ईशान्य आहे तो हलका पाहिजे, एकदम तिथं दडप पण नाही पाहिजे आणि तिथं देवांची स्थापना व्यवस्थितरित्या पाहिजे. ईशान्येमध्ये पाण्याची वरची टाकी पण काही लोक ठेवतात, त्याला ओव्हरटेक टँक म्हणतात, वरची पाण्याची टँक, तर ती पण ठेवायची नाही बरं. कारण ईशान्य मी ऑलरेडी सांगितलं हलका पाहिजे. ज्याची पाण्याची टाकी वरती असेल
किंवा टॉयलेट वगैरे असेल, तुम्ही बघा अर्धवय पॅरलिस त्यांच्या घरामध्ये 100% किंवा डोक्याचे आजार 100% त्यांच्या घरामध्ये. टॉयलेट असेल तर आरोग्य घरातलं सगळ्यांचं बिघडलेलं असतं. काही वस्तुतज्ञ सांगतात की त्याच्यामध्ये आपल्याला ट्रीटमेंट करता येते इकडं-तिकडं. का? त्यांच्या सांगण्याप्रमाणे. रिझल्ट त्याच्यात येतील का नाही याची काही गॅरंटी नाही. वास्तुशास्त्रानुसार मंदिर कसं असावं मग? वास्तुशास्त्रानुसार मंदिराची रचना मी तुम्हाला ईशान्येत करायला सांगितलं. हम्म. आणि मंदिराचं तोंड एकतर पूर्व दिशेला असावं नाहीतर पश्चिम दिशेला असावं. दक्षिणेकडं मंदिराचं तोंड नसावं. पण मंदिराची रचना करायचं जर म्हटलं तर तुमचं मग मी सांगितलं कुळदैवत, कुलदेवी, हम्म. ग्रामदैवत, इष्टदैवत, गणपती बाप्पा, बाकी तुमचे कोण जे तुम्ही प्रेम करताय ज्या भगवंताची स्थापना तुम्ही तिथं करा. हम्म. मंदिरामध्ये आपण पूजेच्या ठिकाणी लाल कलरचं वस्त्र काही ठिकाणी तुम्हाला हांतरायला बघायला मिळतं. बरोबर. लाल कलरचं त्यांना वाटत असते ती शुभ आहे. हम्म. पण ऍक्च्युली ईशान्य हा वॉटर एलिमेंट आहे, म्हणजे पाण्याचं ठिकाण आहे. हम्म. आणि तिथं जर आपण लाल कलर आणला तर ते अग्नीत होता. त्यामुळे तिथं देवाऱ्याच्या तिथं तुम्ही लाल कापड सुद्धा देवाऱ्यावर तुम्ही जेव्हा अंथरू नका. हम्म. आणि देवारा पण तुम्ही करताय तो जास्त जडत्व असणार असं काही करू नका. शक्यतो लाकडी तुम्हाला देवारा जर करता आला तर तुम्ही लाकडी देवारा सुंदररित्या तिथं करू शकता. म्हणजे आता फॅन्सी टाईप मार्बल्स वगैरे करतात. नाही, मार्बल्सला मी विरोध करत नाही, पण ती जडत्व झालं. दिसायला सुंदर दिसते हो, पण त्याचं ओझं झालं ना. ऑलरेडी आपल्याला तिथलं शास्त्र काय सांगते ईशान्यांचा हलका पाहिजे. बरोबर. मग तुम्ही मोठे मोठे मार्बलचे मंदिर तिथं ठेवा. नाही ठेवा, काही विरोध नाही. त्याच्याबद्दल काही दुमत नाही. एवढा मोठा वास्तुदोष पण नाही लागत. शास्त्र हे हलकं असा शास्त्र सांगते की तुमचा देवारा हलका असावा. हम्म. हलका असावा देवारा, जेणेकरून तो तुम्हाला पूजा पाठाला इकडे सगळ्या गोष्टीला सुटेबल दिसेल आणि शास्त्रानुसार सुद्धा बसेल. आणि बाथरूम कोणत्या दिशेने असावं वगैरे? हा, तर बाथरूम सुद्धा, टॉयलेट सुद्धा वगैरे हे वास्तुशास्त्रामध्ये प्रामुख्याने वायव्य दिशेला सगळ्यात जास्त त्याला प्राधान्य दिलेलं. वायव्य दिशेला. इकडे जर तुमचं टॉयलेट वगैरे असेल तर ते बेटर आहे. इकडे असेल तर तुम्हाला मग आरोग्याच्या तक्रारी वगैरे काय भासणार नाही. आणि वायव्यला वास्तु दोष पण जर असेल तर तुमच्या मागे कोर्ट केस लागतात बघा. एक लक्षात येईल. वायव्यचा विषय निघाला इथं डायरेक्शन वाईज जर तुम्हाला सांगायला गेलं तर एखाद्याचं लग्न होत नाही, लग्नामध्ये अडचणी येत आहे तर त्या व्यक्तीनं वायव्यच्या दिशेला, वायव्यच्या डायरेक्शन मध्ये दक्षिणेकडे तोंड करून झोपावं. डोकं दक्षिणेकडे का आणि वायव्यमध्ये झोपावं. लग्नाचा मार्ग निघून जाईल. तथापि ज्यांचं लग्न झालेलं नाहीये ती चुकून कुणी सांगितलंय वास्तुशास्त्रामध्ये, म्हणजे आम्ही सांगतच असतो की नैऋत्य कोपऱ्यामध्ये सगळे झोपा. माझं काय म्हणणं आहे की एखाद्या मुलाचं वय झाले, एखाद्या मुलीचं वय झाले आणि त्याचं लग्न होत नाही तर त्याला नैऋत्य बंधन काढा, वायव्य झोपायला चालू करा. सेम दक्षिणेकडे डोकं, त्याचं लग्न 100% होऊन जाईल. आणि टॉयलेट पण समथिंग त्या डायरेक्शन मध्ये असलं बेटर नाही. इकडं अजून डायरेक्शन आहे पण एक नंबर आम्ही त्या डायरेक्शनला व्हॅल्यू देतो. प्रत्येक जण आपल्या मुलांची काळजी घेतं की एक स्टडी टेबल करतं, मुलांसाठी एक सेपरेट रूम करतं. तर मुलांसाठी अशी कोणती जागा आहे जी जिथं मुलं अभ्यास करू शकतात वगैरे? बरोबर. मुलांच्या अभ्यासाचं जर म्हणायला गेलं तर मग अशी मी तुम्हाला 32 पदमंडल म्हणून सांगितलं. बरोबर. 32 देवता आहे. त्याच्यामध्ये सरस्वती देवीचा वास सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये आहे. एक डायरेक्शन आहे. पश्चिमेला शनी महाराजांना लागूनच आई सरस्वतीचा वास आहे. तर त्या पश्चिमच्या डायरेक्शन मध्ये, त्या समथिंग त्या डायरेक्शन मध्ये तुम्ही जर मुलांना पश्चिमेकडे पाठ करून पूर्वेकडे तोंड करून जर अभ्यासाला बसवलं तर आई सरस्वतीची कृपा त्यांच्यावर राहील आणि मुलं अभ्यासामध्ये हुशार होतील, बुद्धीमध्ये चांगल्या पद्धतीने भर पडेल आणि त्यांच्या प्रगतीला ती वावली. कसं असतं की जमिनीवरती घर डायरेक्टली असलं आणि फ्लॅट सिस्टीम मध्ये कसं वरती असतं, तर ह्या दोघांचं वास्तुशास्त्र सेम असतं की वेगळं असतं? आज तुमच्या त्या प्रश्नामध्ये मी सविस्तर जरासं उत्तर देतो. पहिली गोष्ट, मंदिर आणि घर बांधण्यासाठी जमीन कशी बघायची? ती जमीन, त्याची एनर्जी चांगली आहे की एनर्जी वाईट आहे ते कसं चेक करायचं? किंवा ती जमीन आपलं घर आणि मंदिर किंवा इतर काही वस्तू बांधण्यासाठी योग्य आहे का? त्यासाठी मी तुम्हाला एक छोटी एक उपाय देतो बघा. कमरे एवढा किंवा एक 3 फूट समथिंग
तुम्ही एक 3x3चा खड्डा करा किंवा 2x2चा पण खड्डा करा. त्याची सगळी माती काढा. हम्म. त्याच्यामध्ये पाणी भरा. दुसऱ्या दिवशी बघा पाण्याची पातळी पूर्ण संपली का? हम्म. का पाण्याची पातळी 2-3 इंच आता अर्धा फुटच संपली. पाणी तसंच आहे. हम्म. पूर्ण जर संपला असेल, पाणी जीर्ण झाले असेल तर ती जागा व्यवस्थित नाही आहे वास्तू बांधण्यासाठी. आणि पाणी थोडं राहिलं असेल तर त्याच्यावर घर बांधू शकतो. त्याच्यानंतर परत ते पाणी काढ आणि ज्या खड्डा केला होता ती माती परत त्याच्यामध्ये भरा. माती भरल्यानंतर थोडी माती वरती ठेवा म्हणजे असा ढिगुरा करावे. हम्म. परत त्याला तुम्ही दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी 2 दिवस त्याच्यावर जाऊ देत. ती माती पूर्णपणे खाली रस्त्याच्या म्हणजे फाउंडेशनच्या लेवलला झाली, बरोबर प्लेन झाली का तो ढिगोरा तसाच आहे. तो बघा. तो जर प्लेन झाला असेल तर ती त्याच्यावर घर बांधण्यायोग्य जमीन नाहीये. हा जो ढिगोरा तसंच असेल म्हणजेच त्याचा खडकाळा भाग आहे आणि ते फाउंडेशन करण्यासाठी योग्य आहे, वास्तू उभारण्यासाठी ते योग्य आहे. तर पहिला हे बघणं लय गरजेचं आहे. आणि हे बघण्यासाठी तुम्ही वास्तुतज्ञाचा वापर करून घ्या. माझं सरळ सांग. काही लोक असतात ना की ज्यांना ह्या गोष्टी माहित नसतात, ते डायरेक्ट एखादं डायरेक्ट घर बांधलं जातं. हा. ठीक आहे, चला घर बांधून गेलं तर काय होतंय की एक 50-50, 30-30, 40-40 लाखाचं एक कोटीचं घर घेणार आणि त्याच्यानंतर ते खाली बसायला चालू होत खालची घर. राहिला तुमचा अजून एक प्रश्न की फ्लॅट संदर्भात. तर ते फ्लॅटला काय होतंय समजून चला एक 4 फ्लॅट आहेत अख्ख्या बिल्डिंग मध्ये. तर 4 मधला कुठला घ्या फ्लॅट. पहिली गोष्ट तुम्ही जास्त जास्त रेफर तुम्ही रो हाऊसला करा. फ्लॅट मध्ये 80% ते 70% वास्तुदोष असतात. मी आजपर्यंत एवढ्या फ्लॅटची स्टडी केली, त्या फ्लॅटची पर्सेंटेज फक्त 40% ते 25% आलेले. बाकी कट्स वास्तुशास्त्रामध्ये कट्स देखील असतात. म्हणजे डायरेक्शनला कट आली. चौरस असणं बेटर, पण तेच तुम्ही जर ते कुठं तर असे कट 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 दिले तर त्या डायरेक्शनचे दोष लागतात. ते फ्लॅट मध्ये जास्त असतात. तर तुम्हाला त्या 4 मधला जर फ्लॅट निवडायचा झाला तर तुम्ही उत्तर आणि पूर्व जसं मग सांगितलं त्याच्यामधला तुम्ही फ्लॅट तुम्ही निवडू शकता. बेटर राहील की तुम्ही रो हाऊस प्रिपेअर करा. जर तुम्ही मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी जिथं रो हाऊस मिळत नाही तिथं मग फ्लॅट मध्ये तुम्ही जाऊ शकताय. पण वास्तुतज्ञाचा सल्ला तुम्ही 100% घ्या. कारण चुकीच्या डायरेक्शनला चुकीच्या दिशेमध्ये जर तुम्ही फ्लॅट घेतला तर ते फ्लॅट तुम्हाला जास्त कर्ज पण देऊ शकतोय. त्या उलट रो हाऊस पण तसंच आहे बरं का. ते रो हाऊस पण चुकीच्या पद्धतीने जर डेव्हलपमेंट केलं तर ते देखील तुम्हाला कर्ज आणि काय सांगता येत नाही अकाउंट पण देऊ शकतो. पण आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी एकाच मजल्यावरती 10 फ्लॅट असतात, काही 5 फ्लॅट असतात. मग प्रत्येकाचा दरवाजा कुठं पश्चिमेला असतो, कधी पूर्वेला असतो, कधी दक्षिणेला, कधी उत्तरेला, तर कधी ईशान्य वायू असं ते ठरलेलं नसतं. बरोबर आहे, बरोबर. मग ते करायचं कसं? त्याच्यामध्ये काय होतंय मी आता तुम्हाला सांगितलं की जे काय पूर्ण पॉवर निर्माण झालेला आहे त्या पॉवरची पूर्ण डायरेक्शन बघायचं म्हणजे त्याचं ब्रह्मस्थान काढायचं त्या पूर्ण टॉवरला आणि त्याचा एक दिशा टाकायचं आणि त्या दिशेमध्ये तुम्ही फ्लॅट घ्या माझं म्हणणं आहे. आता समजा जर मी पूर्वेमध्ये जर मला फ्लॅट घेतला तर साहजिक आहे सूर्याचा प्रकाश पूर्वकडून माझ्या घरी येणारच आहे. एक लक्षात घ्या, बरोबर आहे ना. आणि पूर्वेला जर मी घेतला तर साहजिक आहे पूर्वेच्या दिशेलाच माझं दरवाजाचं तोंड होईल, नाहीतर उत्तरेकडे होईल. निवडत असताना तुम्ही प्रामुख्याने पूर्व आणि उत्तर दिशा शक्यतो जास्त करून तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. फ्लॅट मध्ये वास्तुशास्त्र कसं चालतं? फ्लॅट मध्ये समथिंग सेम की घर आणि फ्लॅट सेमच राहणार. सेम काय ना कमी. घरामध्ये आपण एंट्री करतोय, आपण चपला शूज हे घराच्या बाहेर काढतो, पण ते कशा ठेवावे? कसं आहे वास्तुपुरुषाची स्थापना असते घरामध्ये. देवतांचा वास वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं गेलं की वास आहे ना. तर आपले जे काही चप्पल आहे ते पहिली गोष्ट वास्तूच्या बाहेर काढण्याची पद्धत पहिला ठेवा. कधी कधी चप्पल परदेशात काढतात, मुलांना जातात ते कधी तिरके होतात वापरून. चप्पल एकसारखे सोडताना व्यवस्थित सोडा आणि घालताना सुद्धा व्यवस्थित घाला. आणि चप्पल कुठे ठेवायची हा झाला की तुमची चप्पलाची रचना होते. सांगितली चप्पल कुठे ठेवायची. वास्तुशास्त्रामध्ये चप्पलला वायव्य डायरेक्शन आणि पश्चिम या डायरेक्शनला तुमचं जर चप्पलचं स्टँड असेल तर ते बेटर नाही. चप्पलचं स्टँड कुठं नसावं हे पण तुम्हाला सांगतो. जसं मी सांगितलं उत्तर आणि पूर्व त्या डायरेक्शन मध्ये तुमचं चप्पलचं स्थान अजिबात नसावं. देवतांचा वास आहे, वॉटर एलिमेंट पाण्याचे ठिकाण आहे
आणि त्या डायरेक्शनला पवित्र मानलं जाते. तिथं जर आपण चप्पल गेल्या आणि दुर्गती घातलात तर त्याच्यामध्ये तुमचं आर्थिक नुकसान आणि छोट्या छोट्या गोष्टींना तुम्हाला अडचणींना सामोरं जावं. तर वायव्य माझ्यासाठी चप्पल स्टँडसाठी वायव्य डायरेक्शन बेस्ट आहे. तुम्ही तिथं चप्पलचं स्टँड करून पाहिजे. बऱ्याच ठिकाणी किंवा बरेच लोक की कसे 2 नंबरचे कामं करतात, बरोबर. कोणाचे बऱ्याच अशा गोष्टी आहेत हा. की जे लीगल मार्गाने पैसे येणारे असतात, अनलिगल मार्गाने पैसे येणारे असतात. बरोबर. अशा जे पैसे असतात त्या पैशांनी घर बांधावं. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. 2 नंबरचं कामाचं प्रमाण खूप वाढलंय. हं. विथ त्याला क्षेत्र आहे 2 नंबर करण्याचं. हं. त्याच्यामध्ये ते पैसा प्रमाणापेक्षा जास्त येतोय आणि त्याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. तर त्या लोकांना ती प्रॉपर्टी लाभत नाही बघा. 2 नंबरच्या पैशानं जर घराची निर्मिती, वास्तू बांधली असेल, तर तिथली एनर्जी त्यांना साथ देणार नाही. भले त्यानं त्या वास्तूसाठी मोठा देखावा आणि नवनव पंडित बोलवून मोठ्या मोठ्या यत्न त्यानं केलं आणि कोणाच्या तर माना आणि मुंडक्यावर सुरे ठेवून जर ते पैसे आणले त्यानुसार ते घर विकलं तर तिथला वास्तुपुरुष त्यांच्यावर प्रसन्न होणार नाही. कुठलाच देवता तिथे ऍक्टिव्ह राहणार नाही. त्यांचं ते कामावर सोडायचं आणि ते पुढे ढकलत जायचं. माझं सांगणं असंच आहे की तुम्ही योग्य मार्गानेच पैसे मिळवून तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये राहणार. तथापि अशा लोकांसाठी माझ्याकडे एक सांगणं आहे की तुम्ही जर 2 नंबरचं काम करत असाल तर तुमचा दान धर्म वाढवा. दान धर्म वाढवा आणि तो गुप्त असावा. जर तुम्ही म्हणाल दादा एकदम 2 नंबर करणं योग्य नाहीये, त्यांना दान धर्म पण करायला हवं. एक तर कसं आहे ते 2 नंबरवाले काय माझा आता हा शब्द ऐकून काय 2 नंबरचा धंदा सोडणार नाही. बरोबर. पण ते कमीत कमी बाबा दान धर्म तरी करायला लागले तरी गुप्त. जसं काय अनाथ मुलं आहे, जसं काय अशा गोरगरीब फॅमिली आहेत, जसं काय एखादं मंदिर बांधायचंय किंवा एखाद्याला आर्थिक मदत करायची. पण त्यांनी एक पॉलिसी राहील त्याच्यामध्ये. ह्या सगळ्यांना त्यांना मदत करायची 2 नंबरच्या लोकांना. आणि करत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण त्यांनी बोभाट करायचं नाही. कुठल्या मंदिरामध्ये ते दान करायला लागली तर ती गुप्त करायची, त्याची पावती घ्यायची नाही. तर त्यांना ती वास्तू कुठेतरी जरा प्लस चालू होईल, कुठेतरी त्याचे व्हायब्रेशन चांगले चालू होईल. तर हा कर्म चांगलं करायला लागला आणि कर्म चांगलं करून पण घरी येणार. तर ती वेळ त्यांना वास्तू थोडीशी लागेल. पण मी असं सांगेन की वाईट मार्गाने पैसे जे मिळवतील त्या वास्तूमध्ये त्यांचं चांगलं होईल याची काही गॅरंटी शक्यतो नाही. वाईट मार्गाने जाऊच नका असं सांगेन. आता घरामध्ये पंचमुखी हनुमान आणि वास्तुशास्त्र ह्याचा काय संबंध? आता काय होतंय बघा, दक्षिण दिशेला जर घराचं तोंड असेल तर आपण पंचमुखी हनुमानांना लावतो. तर ते बऱ्याचदा काय होतंय की दक्षिण दिशेला लावतच नाही. घराच्या दरवाजाच्या बरोबर वरती लावतात. असं मी तर पाहिले. कारण की घरातून आले की वरती हनुमान लावलेला असतो. नाही, लावू देत ना. ते एखाद्या वेळेस ठीक आहे, पण त्याला छत पाहिजे हो. तो ओपन नाही काही. खोटं लावतात. काही वेळेला काय होतंय की तो फोटोच नुसतं लावून टाकलाय हो. हम्म. त्याची उपासना, तापासना, पूजा पाठ काहीच बघितलं नाही. तो तसाच लावलाय. पण सगळ्यात महत्वाचं की त्यांना कसं कळालं की हे दक्षिणच आहे. हम्म. त्याच्यासाठी त्यांना वास्तुतज्ञाची परत गरज लागेल. आणि परफेक्ट दक्षिणेमध्ये वास्तूचा पंचमुखी हनुमानाचा फोटो पाहिजे. परवा ते एका विजिट मध्ये गेलो तर दक्षिणेकडे तोंड होतं आणि असा हॉल होता आणि तिने उत्तरेच्या भिंतीला पंचमुखी हनुमान लावलेला दक्षिणेकडे तोंड करून. मी ते निरीक्षण करत असताना बघितलं आणि त्यांना म्हणलं की तुम्ही पंचमुखी हनुमानाचा फोटो इथं का लावलाय? तर ते म्हणले दादा आपलं दक्षिणमुखी घर आहे तर मग पंचमुखी हनुमान घरात आलेला रावटीच्या समोर लावायला नको. मी म्हणलं बरं झालं मला तुम्ही बोलवले. तुम्ही पंचमुखी हनुमान दक्षिणेला लावलेला नाही आहे, उत्तरेच्या भिंतीला लावलाय. जो की तिथं लावून चालत नाही. दक्षिणेकडे तोंड करून. दक्षिणेकडे तोंड केलंय हो, पण लावलाय उत्तरेच्या भिंतीला. ओके. लावलाय उत्तरेच्या भिंतीला. दक्षिणेची भिंत इथं आहे की तुम्ही त्याला तिथंच लावा. डायरेक्शन ऑफ दक्षिण. साऊथ डायरेक्शन आपल्याला लावायचं आहे. यानं लावलं नॉर्थ डायरेक्शनला, तोंड केले दक्षिणेकडे. त्याला किती रिझल्ट मिळतील मला काही माहित नाही. पण आम्ही जेवढं वास्तू
शिकलोय किंवा वाचलंय त्याच्यामध्ये ऐकलंय की दक्षिण दिशेला पंचमुखी हनुमानाचा फोटो तुम्ही लावा. तो राक्षसचा डायरेक्शन आहे. त्याची पण कथा आहे. पण तुम्ही तिथं त्या अनुषंगानंच तुम्ही दक्षिणेलाच लावा. बाकी तुम्हाला जर ते तुम्ही आता जसं म्हटलं की बाहेर दादा एंडला होता, तर त्या फोटोची पूजापाठ तुमची जर शनिवारी किंवा मंगळवारी तुम्ही केली पाहिजे. नुसतं सामान लावून चालणार नाही तुमचं. एक लक्षात घ्या. पण डायरेक्शन वाईजच तुम्ही पंचमुखी हनुमान व्यवस्थित लावा. कुठेही कसंही तुम्ही लावू नका असं सांगू. बरेच ठिकाणी असं असतं की जुनी घर, रो हाऊस, जुने फ्लॅट्स, म्हणजे आता मला तर असं वाटत नाही की कोण खुशी खुशी आपलं घर विकत असेल, हा बरोबर. नाही का? म्हणजे काही प्रॉब्लेम्स मुळे विकत असतं, काही घरात काही प्रॉब्लेम्स असतात, भांडणं होत असतात म्हणून विकत असतं, बरोबर. काहींना पैशांमध्ये लॉस झालेला असतो म्हणून ते घर विकत असतं, बरोबर. काही जण बँकांनी ते ऑप्शन दिलेले घर असतात बरोबर. म्हणून ते म्हणून ते घर विकत असतात. त्यांना मनापासून अशी इच्छा नसते की आम्ही ते घर विकायचं, बरोबर. ते अशी घर घ्यावी का? घर जर आपण अशा प्रकारे घेताय तर त्याच्यामध्ये काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. त्यांची घर तुम्ही घेऊ शकता. हम्म. एक त्या घरामध्ये अकाल मृत्यू नाही झाला पाहिजे. अकाल मृत्यू म्हणजे गळफास घेतले, पेट्रोल घेतले, घरावरून चितावरून वीज मारले. असा काही तिथं जर अकाल मृत्यू झाला असेल तर ते तुम्ही घेऊ नका. एखाद्या वेळेस त्या घरामध्ये कौटुंबिक वाद होता आणि कौटुंबिक वादातून कोणाचा तरी परत मृत्यू झालाय आणि त्याच्या वाटणीच ती प्रॉपर्टी आली. म्हणजेच काय की खूप संघर्ष करून ती प्रॉपर्टी एखाद्याला लाभ झाली, ती प्रॉपर्टी पण तुम्ही घेऊ नका. एक लक्षात घ्या. एखाद्या वेळेस असं होतंय की त्या घराच्या शेजारीच मोठी पाण्याची टाकी आहे. लक्षात घ्या. किंवा शाळा आहे किंवा विहीर आहे. ऑलरेडी त्या कोणाला म्हणजे त्या मालकाला तिथला त्रास झालाय. ते पळून चालले. तुम्ही त्याचं व्हेरीफाय करूनच ते घर घ्या. असेल तर सल्ला घेऊनच ते घर. आणि तथापि तुम्हाला जर ते घर घ्यायचं असेल एखाद्या वेळेस तुम्हाला माहितच नाही अकाल मृत्यू झालाय किंवा तळतळाटाने तर घर मिळालेलं आहे आणि साखाने मिळालेलं आहे, ह्याला मारून मिळाले तर तुम्ही मग त्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात विधी आहे. त्या विद्या पाठ तुम्हाला करून ते घर पूर्णपणे पवित्र करून त्या घराची परत वास्तुशांती करून त्याची परत वास्तुपुरुषाची निर्मिती करून काही गोष्टी रिन्युएशन करून त्याचा दरवाजा बघून चेंजेस करून त्या घरामध्ये तुम्ही एंटर होऊ शकताय. मोठ्या मोठ्या पूजा तुम्ही त्याच्यामध्ये करू शकताय, जशी नवचे बियाल वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये करू शकताय आणि मगच त्या घरामध्ये तुम्हाला सुख शांती मिळेल. आता पुणे मुंबईच्या ठिकाणी कसं झालंय की लोकवस्ती वाढली गेली आणि लोकांची घर, म्हणजे आता नवीन बांधकाम ही स्मशानभूमीच्या जवळ यायला लागली. बरोबर. मग तिथे घर घ्यावं. नाही, ते काय होतं माहितीये का की ऍक्च्युली वस्ती वाढत चाललेली आहे. पूर्वी गावाच्या बाहेर स्मशानभूमी असायची, पण आता वस्ती लोक वाढत चालल्यामुळे स्मशानभूमीच्या कडकडच लोक घर घेऊन जातात. ऍक्च्युली काय होतं, शेवट तो मृत्यू आहे आणि तो जळत असतो. त्याची आत्मा, त्याचा काही धूर आणि त्याचे काय राफेल त्या घरावरती जात असते किंवा त्याच्या जवळ त्याचे व्हायब्रेशन असतात. ऍक्च्युली स्मशानभूमी जवळ वास्तू नसावी, तिथं घर नसावं. पण आमचेच एक जवळचे मित्र आहेत, त्यांनी तिथं घर घेतलेलं आहे ऑलरेडी आणि नंतर त्यांना कळाले की मी वास्तू बघतोय आणि मग त्यांनी ते मला तिकडे बोलवलं आणि माझ्या लक्षात आलं की इथं स्मशानभूमी आहे. तर त्यांच्या आईला पूर्णपणे एवढे मोठे आजार झालेत आणि ती बिचारी पूर्ण झोपून आहे. घरामध्ये 3 वर्ष झालं प्रवेश केलेला त्यांनी. म्हणजे जर तुम्ही अशा वास्तूमध्ये माझं सांगणं आहे, राहू नका जिथं कंटिन्यू तुम्ही संघर्ष तुमचा चालू आहे आणि तुमचा मेडिकल चालू आहे आणि ह्या लोकांना वास्तुतज्ञाची सुद्धा आठवण येत नाही बरं का, कारण त्यांचं अध्यात्म पण शून्य असते, त्यांनी अध्यात्माकडे लक्ष नसते. माझं सरळ सांगणं आहे की तुम्ही अशा परिस्थितीमध्ये घर बदलणं भेटणार नाही, कारण वास्तुतज्ञ सुद्धा येऊन ते काही स्मशानभूमी तिथनं लांब मिळणार नाही का तुमचं घर सुद्धा लांब मिळणार. आणि अशा कुठल्या विद्या नाही आहेत किंवा यंत्र नाही आहेत की त्याची सावली तुमच्या घरावर किंवा राखाने त्याचं धूर येत असेल तर तिथं पण तुम्हाला निगेटिव्हिटीच मिळणार.
तुम्ही घर बदलणार भेटत नाही. जी आपण जुनी घरं घेतो, म्हणजे बंगलो म्हणा किंवा छोटे हाऊस म्हणा किंवा फ्लॅट म्हणा, म्हणजे कोणाला तरी विकायचं पण त्याने विकलेलं असताना आपण ते घेतो. बरं. तसं त्या जुन्या घराची वास्तुशांती त्यांनी केलेली असते म्हणून आपण ते करावी की नाही करावी? काय होतंय की त्या घराचा कालखंड किती आहे तुम्ही बघायला पाहिजे, की तुम्ही ते घर किती वर्ष जुनं घेतलंय. हं. करंटलीच 2 वर्षी घेतले आणि तुम्ही तिसऱ्या वर्षी घर घेतलंय. तर तुम्ही वास्तुशांती करू शकताय. हं. पण वास्तुपुरुषाची स्थापना त्यांनी जर योग्य ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे केली असेल तर तुम्ही मग स्थापना करू नका, फक्त वास्तुशांती करा. आणि समजा त्या मालकाला वास्तुपुरुषाची स्थापनाच माहित नाही, घर पण खूप जुनं आहे, 50-60 वर्षाचं आहे, कुठल्या पिढीने कधी बसवले काय माहित, हं. तर मग तुम्ही प्रॉपर त्या घरामध्ये प्रवेश करा. एक चांगला वास्तुतज्ञ परत बघा, त्याच्यात काय वास्तू चेंजेस करायचे का बघा. चांगल्या विद्यावंत ब्राह्मणांकडून त्याच्याकडून पूजा करून घ्या. परत वास्तुपुरुषाची अग्नी कोपऱ्यामध्ये स्थापना करून घ्या आणि तुम्ही घरामध्ये प्रवेश करा. सांगण्यात तात्पर्य काय की जुनं घर किती असलं, नवीन घेतलंय, तर त्याची वास्तुशांती तुम्ही करू शकताय. आणि एखाद्या घराची वास्तुशांती पण तुम्हाला वास्तुशांती संदर्भात सांगतो, की जास्तीत जास्त एखाद्या घराला 25 वर्ष झाली, 20 वर्ष झाले. मालक एकच आहे. पण 25 वर्ष झाली. तर तुम्ही परत त्या घराची वास्तुशांती करणं गरजेचं आहे. वास्तुपुरुषाची स्थापना नका करू, पण वास्तुशांती करा. का? त्या घराला 25 वर्ष ते 30 वर्षाचा कालखंड पूर्ण झालेला आहे. परत त्याच्यामध्ये होम वगैरे असणं गरजेचं आहे आणि वास्तुशांतीच करणं गरजेचं आहे. हे देखील महत्त्व आहे. आता घरामध्ये आपल्या नाही का सगळ्याच घरामध्ये असं असतं की सगळेच घरं चांगली असतील असंही नाही. काही घरांमध्ये वास्तुदोषही असतो. बरोबर. त्याचा वास्तुदोष ओळखायचा कसा? काय होतंय की घरामध्ये तुम्ही कुठल्यातरी गेला, तुम्हाला ना कॉमन माणसाला असं वाटणार की अरे इथं मी 10 मिनिटं बसलोय आणि मला माझं अंगच दुखायला लागलंय. मला जरा माझं डोकं दुखल्यासारखं होतं. त्या घरामधली लाईट जरा बंद चालू व्हायला लागली. फॅनचा आवाज कट, 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 कट यायला लागलाय. मी बसलोय पण तिथं त्या त्या तुमच्या घरात किरकिर जरा चालू आहे. म्हणजे अशा छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही घरामध्ये बघितला, तर तुम्हाला दोष आढळून येईल. सगळ्यात मोठा वास्तुदोष तुम्हाला सांगेन. हं. एक डायरेक्शन आहे साऊथ वेस्ट, नैऋत्य कोपरा. तिथं जर तुमचा दरवाजा आला त्या पदमंडलमध्ये, तर 100% आकारमूर्तीला घोषित आपण करावं. मेन दरवाजा की घरामध्ये मेन दरवाजा. मेन दरवाजा नैऋत्य. 100% आकार मृत्यू, मोठा ऍक्सिडेंट, मोठं आर्थिक नुकसान आणि फॅमिली पूर्णपणे चर्चेत. किंवा नैऋत्याला आमच्या वास्तुशास्त्रामध्ये म्हणलं खड्डा पण नाही पाहिजे. कोणी नैऋत्यमध्ये मी स्वतः बघितले अंडर वॉटर टँक काढलेले आहे तसं पाण्याचं. मग ते मुलगा म्हणतात आमच्या गाडीवरनं पडला, आमच्या मुलग्याचा 3 वेळा ऍक्सिडेंट झालाय. आम्हाला काही समजेना, आमचं काय चुकायला लागलेलं आहे. कुणीच त्या खड्ड्याकडे लक्ष देत नाही. आणि मग अध्यात्मामध्ये देवऋषी उडतात फिरतात. मला या देवऋषांना विरोध नाही. तर माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की तुम्ही वास्तुतज्ञच बघा आणि घराची पूर्णपणे रचना व्यवस्थित असावी या गोष्टीकडे पण तुम्ही लक्ष द्या. घरामधली निगेटिव्हिटी दूर कशी करावी? काय होतंय की आपल्या घरामध्ये कलश निर्माण होते. हं. कलश निर्माण होण्याची पण कारण आहे. म्हणजे तुमचं एकतर अध्यात्म कमी आहे. अंडीपटनाचं प्रमाण जास्त आहे. आणि काय साधना नाही, काय उपासना नाही. मग त्याचा कलश निर्माण होते. आणि मग घरात किरकिर आणि विविध मार्गाने काय अडचणी तयार होते. अशा लोकांना माझं सांगणं आहे की अध्यात्म तुम्ही वाढवा. आणि घरात एक निगेटिव्हिटी जर तुम्हाला जाणवत असेल, तर मी तुम्हाला उपाय सांगतो. तुम्ही आता आम्ही राहिला कोल्हापूरमध्ये, तर आमच्या जवळ एक मोठं अध्यात्मातलं किंवा आम्ही मोठं तीर्थस्थान आणि आमच्या गुरूंचं स्थान पण असं म्हणतोय, त्यांच्यावर आम्ही प्रेम करतोय. बाळूमामाचं स्थान आहे कोल्हापूर आत्मापुरा. हं. तर तुम्ही ना मामांच्या एकदा मिक्स उदा ज्यावर ऊद घालतोय हं. तो उदा आणि मामांना सांगू ना, मामा मी ऊद घेऊन चाललोय आणि ह्या उदानं आपल्या नावाला हा ऊद घालून घरात जे धूर होईल तो काळ सगळा निघून जाईल मामा तुमच्या. ह्याच उदाबरोबर
तुम्हाला अजून एक ठिकाणचं उदाहरण आहे. नरसोबावाडी दत्त म्हणून. त्या दोन बुधांचा तुम्ही समावेश करा, मिक्स करायचं. मिक्स करा. हम्म. मिक्स होत असावं, असताना पण होत असताना मिक्स आणा. बऱ्याच प्रकारचे ऊद असतात, त्यांना मला 100 रुपयाची झालं द्या. इकडचं पण मिक्स घ्या, इकडचं पण मिक्स घ्या. तुम्ही तो एका डब्यामध्ये मिक्स करा. आणि कोळसा अथवा धूप कुंडी मिळते, त्याच्यामध्ये ते तुम्ही धूप रोज संध्याकाळी 6 वाजता तुम्ही पेटवा. 11 दिवस तुम्ही करा, तुमच्या घरामध्ये 100% फरक जाणवेल. आणि जर कंटिन्यू केला तर घरामध्ये गलचीच राहणार. एक लक्षात घ्या. आणि त्याच्याच बरोबर आठवड्यातून मिनिमम 2दा तुम्ही घरामध्ये गोमित्र, गुलाबजल, गंगाजल, रेग्युलर पाणी याचं एक मिश्रण करा, स्प्रे करा. आणि तो घरामध्ये तुम्ही फिरवत जावा. मिनिमम आठवड्यातनं 2 वेळा, नाहीतर तुम्हाला शिंपडता फुलाने वगैरे तर शिंपडा. आणि धूप हे एवढे खतरनाक विधी आहे की घरातला कलश 100% निघून झाला पाहिजे. पण ती विधी त्या लोकांना मान्य होईल जे मनापासून आध्यात्मिक आहे. नाहीतर इकडं मटण शिजायला लागले आणि इकडं संध्याकाळी धूप लावायला लागले. चालेल. हे असलं काय करायला लागलं नसतं. तुम्हाला हे पण पाहायला आला. त्याच्यामध्ये सात्विक राहणं जरा गरजेचं आहे. आता प्रत्येकाचं घर असतं की कुठं माळ्यावरती काही गोष्टी ठेवलेल्या असतात, जुन्या गोष्टी जे की आपल्याला लागत नाही पण पुढे भविष्यात लागतील असं म्हणून, किंवा काही लोखंडीच्या गोष्टी असतात, काही जुने टीव्ही असतात, काही फुटलेल्या वस्तू असतात पण ते त्यांना आवडणारे असतात. अशा गोष्टी घरात ठेवल्या पाहिजे. काय करा, खूप छान प्रश्न आहे हा पण. आणि सर्वसामान्यपर्यंत जाणं पण गरजेचं आहे. कमीत कमी वास्तूची त्यांना माहिती पण मिळणं गरजेचं आहे. आणि कळू दे पण. आणि काय विषय, घर जे आहे तुमचं ते पूर्णपणे स्वच्छ असणं गरजेचं आहे. माझ्या आईनं ठेवलंय, कधी तर उपयोगी येईल अशी वस्तू. जनरेशन बदलत चालते, वस्तू जुनीच राहणार आहे. ती जनरेशन ती वस्तू वापरणं. माझं त्या आयांना विनंती आहे, तुमचं पोरगं वापरणं त्याचं पोरगं कसं वापर. त्यामुळे त्या वस्तूला तुम्ही तिथं मुडीत घाला आणि त्या जनरेशननुसार त्यांना वस्तू खरेदी करून द्या. पण ढीग मांडून काय ठेवू नका. जेवढी तुम्हाला भांडी लागतील संसाराला तेवढीच भांडी तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा. पै पाहुण्यांकडनं भांडी आल्यात, वस्तू लागली तर बुकून ठेवल्यात आणि आता दसऱ्याला ती काढायची. त्याच वेळेस ते काढून त्या वेळा काढायचं, परत ती ठेवायची, परत त्याचा गळा. कशाला काम लावायचं. मी म्हणतोय ती मुडीत घाला. आणि आता तुमच्या घरात काही वस्तू कमी आहे ना, त्याची तुम्ही निर्मिती करा. त्या वस्तूला तुम्ही स्थापित करा. घरामध्ये गंज चढलेले लोखंडाचे काही रॉड्स असतील, काही खिडक्यांना गंज लागला असेल, काही दरवाजांना कलिकोंड्यांना काही गंज लागला असेल, तर ते सगळ्यात मोठा वास्तुदोष किरकोळ आर्थिक नुकसान करू शकते. घराला कलर मिनिमम 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा करावा. वास्तुशास्त्रामध्ये कलरला सुद्धा आमच्या लय व्हॅल्यू. तर मी कलरच्या संदर्भात डायरेक्शन वाईज कलर आहे तेवढं काय मी सांगत बसत नाही. नाहीतर वेगवेगळे कलर होते घरामध्ये. ऑफ व्हाईट तुम्ही 100% कलर देऊ शकता, जेणेकरून घर प्रसन्न राहील. किंवा लाईट कलर म्हणजे जे काय तुम्हाला कलर आवडतील त्याच्यामध्ये ब्लॅक, रेड अवॉइड करा, डार्क कलर अवॉइड करा. नाहीतर मग दादाने सांगितलंय की कुठलाही म्हणजे लाईट कलर चालते तर तुम्ही ते लाईटचे काहीतरी आणून ठेवशील, ते चुकीचं आहे. ब्लॅक म्हणले ग्रे आणतील असं काय, तसं पण होईल. तर काय होईल, सगळ्यात मोठा दोष होतोय कलर मध्ये. किचन आहे कुठं लागते, अग्नीमध्ये. ते अग्नी तत्व आहे आणि तिथं जर आपण ब्ल्यू कलर दिला तर ते ब्ल्यू वॉटर इलिमेंट पाण्याचं तत्व आहे, लागले बांधून. आता ह्याच्यामध्ये अजून एक मोठा वस्तू तयार होत चाललाय, फर्निचर करायला नाही. फर्निचर किचन वाले. आता काय केलंय, किचन केलंय अग्नी कोपऱ्यात वास्तुतज्ञांनी सांगितल्याप्रमाणे. पण वास्तुतज्ञाचा सल्ला घेतला नाही की जे काय फर्निचर करतोय त्याचा कलर कुठला घ्यायचा. बरोबर. तर किचन करतात अग्नी कोपऱ्यात आणि त्याला ब्ल्यू कलरचं फर्निचर करून टाक, व्हाईट कलर ब्ल्यू कलर आणून टाकतं, जे पाण्याची संपर्कात आहे, वॉटर इलिमेंट आहे आणि नवरा बायकोची भांडणं लागली.
तर मला तिथं पण फर्निचरच्या संदर्भात सुद्धा काही लोक करणार असतील तर तिथं पण तुम्ही वस्तुतज्ञांचा सल्ला घ्या. आणि घर पूर्णपणे स्वच्छ ठेवा. जुन्या वस्तू सगळ्या काढून टाका. टेरेस वगैरे तुमचा असेल तर ते महिन्यातनं 15 दिवसातनं एकदा स्वच्छ करा. अंगण वगैरे स्वच्छ करा. अंगणात रोज संध्याकाळी, सकाळी पाणी तुम्ही शिंपडत जावा. रांगोळी वगैरे काढायचं. परत अजून एक तुम्हाला सांगतो एक छोटीशी विधी आहे, की गोमूत्रामध्ये हळद मिक्स करायची. निगेटिव्हिटी प्रवेश घरामध्ये न करण्यासाठी. आणि त्याच्या हुमऱ्याला तुम्ही लेप वगैरे आठवड्यातनं मिनिमम 1-2दा तर तुम्ही 100% द्यावा. आपण ज्यावेळेस नवीन घर घेतो त्यावेळेस कोणती गोष्ट आहे जी अशी बघावी? किचन, हं. टॉयलेट, ओके. जिना, ओके. एंट्रन्स म्हणजेच पूर्व आहे की उत्तर आहे की दक्षिण आहे का पश्चिम आहे. हे 4 गोष्टी फक्त ते बघून त्यांच्या लक्षात येईल की वास्तू कशी आहे. सगळ्यात महत्वाचा आणि 5वा पार्ट आहे त्याच्यामध्ये की त्या वास्तूचं ब्रह्मस्थान. हं. आता दादा ते कसं बघायचं? सगळ्यात मोठा प्रश्न येतो. खूप सोपा आहे. तुम्ही काय करा, त्या घराच्या बरोबर मध्यभागी उभा राहा. म्हणजे तुम्ही जिथं उभारलाय त्यालाच आम्ही ब्रह्मस्थान म्हणू. आणि तुम्हाला डायरेक्शन बघायची असते तर त्याच ब्रह्मस्थानात थांबून तुमचा होकायंत्र काढा आणि नॉर्थ बघा की तुम्हाला नॉर्थवर येऊन टेकलावे. म्हणजे नॉर्थ बघितल्यानंतर तुम्हाला साऊथ सापडते आणि त्याच्यानंतर नॉर्थ नंतर परत तुम्हाला ईस्ट आणि वेस्ट पण सापडते. आणि त्या डायरेक्शन मध्ये कुठं आपला दरवाजा यायला लागलाय त्या पण गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. नसेल तर परत तुम्हाला जास्त समजत नसेल तर परत वास्तुतज्ञाचा सल्ला घ्या. तुम्ही चांगलं आहे एकदम जसं तुम्ही पैसे घालणार आहे कोट्यानं 50 लाखानं जसं मगाशी पण मी सांगितलं कर्ज करून सुद्धा घर घेतोय आपण. हं. तर तिथं किरकोळ त्या वास्तुतज्ञाची फी घालून जरी समजा वास्तू काही दोष असतील तर त्याला रेमेडी द्या. लक्षात घ्या. हं. जसं एक छोटी रेमेडी तुम्हाला मी सांगतो की जर तुमचा दरवाजा दक्षिणेला असेल तर तुमच्या दाराच्या त्या उंबरापट्टीला तुम्ही कॉपरची पट्टी लावा. कॉपर पट्टी दक्षिणेला जर तुमचा डोर असेल तर. हं. शक्यतो दक्षिण दरवाजा प्युअर लाकडी असावा. तसे सगळे दरवाजे लाकडी असावे आणि त्याचा जे काही कलर आहे तो लाल जास्त करून ब्राऊन जास्त असावा. ते पण तुमच्या फायद्याचं नाही. अशी छोटी एक रेमेडी तुम्हाला दिली आणि कृतज्ञतेचा सल्ला घेऊनच तुम्ही दरवाजा कसा असावा? म्हणजे आधी सांगतात ना की 2 दरवाजे असतात असे लावायचे. बरोबर. आता एकच आहे उघडणारा. नाही, काय होतंय पूर्वी सुतारकाम खूप छान कलाकृती असायची आणि दरवाजाची हाईट दरवाजाची लेंथ मोठी असायची. मग त्याचे 2 भाग पण करायचे, की बाबा एकच मोठा दरवाजा ढकलणारा, उघडणारा. पण वास्तुशास्त्रामध्ये दोन्ही दरवाजाला मान्यता आहे. तर त्याच्यामध्ये जर सुंदररित्या जर बघायला झालं, हं. तर तुम्ही 2 दरवाजा उघडणारा दरवाजा सुद्धा तुमच्या घरामध्ये तुम्ही बसवू शकता. नसेल तर तुम्ही सिंगल हँड दरवाजा सुद्धा बसवू शकताय. तो एवढा मोठा वास्तू दोष नाहीये. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही दरवाजा त्या अनुषंगाने अजून एक तुम्हाला दरवाजा संदर्भातच तुम्हाला सांगतोय. की दरवाजावर ओमचं चिन्ह हं. किंवा कुठल्या देवतांचं किंवा देवी देवतांचं चिन्ह हं. किंवा फोटो किंवा काय विचित्र कार्टून नाम वगैरे. कधी असं चित्र पाणी दिसलेलं कधी आता 3D विनं काय 3D टाईप काय आले. हं. मी म्हणतोय ह्या गोष्टी काय तुम्ही करू नका दरवाजावर. कारण वास्तुशास्त्रामध्ये दरवाजाला खूप किंमत आहे, खूप व्हॅल्यू आहे. तिथूनच आपली लक्ष्मी आणि वास्तू व्हायब्रेशन येत असतात. तर ती वास्तूचे चौकट आणि दरवाजा खूप सुंदर असावा. तुम्ही असे विचित्र पद्धतीचे दरवाजे जर आताच्या जनरेशन नुसार काहीतरी वेगळे करायला लागला तर ते वास्तूला मान्य नाही. वास्तूचा दरवाजा कधीच लाल अथवा काळा असावा. दरवाजाचा कलर हं. लाल किंवा काळा अजिबात नसावा. ते कुठल्याच डायरेक्शनला तो दरवाजा चालत नाही. आता लाल ठीक आहे आम्ही म्हणतो तुमचं दक्षिण असेल तर ठीक आहे. पण अति प्रमाणात तीव्र लाल असं काहीतरी इमेज घेतली तर ती शक्यतो तुम्ही आणि काळे तर अजिबात घेऊच नका. असं एक माझं वास्तू संदर्भात तुम्हाला दरवाजाच्या बाबतीत सांगायचं झालं. आणि तुम्हाला कुठल्या पण डायरेक्शनला जर तुमचा दरवाजा असेल आणि तुम्हाला भीती आहे की हा दरवाजा आमच्या वास्तुशास्त्रानुसार आहे की नाही, तर सरळ सरळ तुम्ही एक स्वस्तिक तुमच्या दरवाज्यावर लावून ठेवा. दरवाजाच्या बाहेर
कुंडली आणि वास्तुशास्त्र ह्याचा काय फरक म्हणजे काय संबंध आहे का? काय होतंय की वास्तुशास्त्र घरातल्या सर्व सदस्यांची काळजी घेत असते आणि कुंडली फक्त एक वैयक्तिक माणसाच्या आधारित काम एकट्यांची असते. पण कुंडली ही प्रारब्ध आहे, भविष्य आहे. आणि वास्तुशास्त्र हे आपण घडवत असतो. म्हणजे घराची निर्मिती आपण केली, चुकीची केली तर भोगायला लागेल, चांगली केली तर चांगली. पण कुंडली ही आधीच ठरलेली आहे. तुमच्या जन्माच्या वेळेनुसार कुराण ग्रंथामध्ये ती लिहिलेली, त्यानुसार आपलं भवितव्य आपले ग्रहमान असतात. वास्तुशास्त्रामध्ये मानवी जीवनात जर बघायला गेलं तर कुंडलीला सुद्धा खूप व्हॅल्यू आहे. पण ज्यावेळेला वास्तुशास्त्र तुमचं चांगलं असेल आणि तुमचे ग्रह खराब असतील तरी पण तुमची दशा बिघडलेली असते. कधी कधी काय लोकांना वाटते की चला मी वास्तूचं सगळं टोटल माझं सगळं घर वास्तुशास्त्राप्रमाणे केले तर ते कुंडलीकडे लक्ष देत नाही. असं नाही बरं का, तुम्ही कुंडलीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आपले ग्रह काय खराब असतील तर त्याचे निवारण तुम्ही त्या अनुषंगाने केलं पाहिजे. आता सगळ्यात पुढचा पार्ट येतो की दादा वास्तू पण केले, कुंडलीचे पण सगळं केले, तरी पण माझ्या मागे कसं काही साडसतीला नाही. पण तिथं पार्ट येतोय परत अध्यात्माचा आणि त्यांच्या कर्माचा. पहिला पार्ट येतोय की अध्यात्माचा, त्यानं कुळदैवत सांभाळलंय का, आई वडील सांभाळायला लागलेत का, कुलदैवताला एकदा जातोय का, त्यांची कुलाचार्य पद्धतीनं कार्य करतोय का, ते पण करत असला. वास्तुशास्त्र बी केलंय, कुंडलीचं पण सगळं बघितलंय, देवाला पण खतरनाक पूजा साधना सगळी चालू असते जाऊन, तरी पण त्याला अडचण आहे. मग त्यानं एका ठिकाणी शांत बसायचं आणि देवाला म्हणायचं, देवा बहुतेक माझ्या कर्मानं चालली आणि ह्या वेळेला मी पुढे जाण्यासाठी प्राधान्य देतो. मी लढतो, रडतो नाही, लढतो. आणि वेळ त्या विचारानं घालवावी. 100% त्याची वेळ बदल लक्षात घ्या. आणि त्याला तसा गैरसमज काय करून घेऊ नये, कारण मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलंय की दादा वास्तुनुसार शास्त्रानुसार घर केलं हो, आम्ही कुंडली पण सगळे बघितले हो, अध्यात्म पण चांगलं करतोय. मग हे या जगात आहे का माझ्या अशी परिस्थिती जाऊन आहे. कधी कधी कर्मावर पण आपल्याला जावं लागते. ह्या जन्माचे असतील, मागच्या जन्माचे असतील, त्याचे भोग आपल्याला भोगायला लागतील. तो एक वेळ असते, ती वेळ फक्त त्यांनी ढकलावी पुढं. एक चांगला गुरु तिने निवडावा आणि त्यातून त्यांना जिवंत गुरु पण बाहेर 100% करा. आता आपण थोडं शेवटाकडे आलोय. हो. आता तुमच्याकडे एक अशी विद्या आहे बर. जी सर्वांना मिळत नाही. हा, तुम्ही वास्तुशास्त्रही करता, बरोबर. तुम्ही रेकी करता, बरोबर. तुम्ही डाउजिंग जे बाहेरच्या देशांमध्ये वापरलं जातं ते पण तुम्ही शिकलाय. हो. परत अजून 2-3 गोष्टी आहेत. अंकशास्त्र आहे, न्यूमरोलॉजी आहे. बरोबर. मग हे सगळं तुमच्याकडे असताना तुमच्याकडूनच का वास्तू करून घ्याय? ते काय माहितीये का, मला बरेच लोक हा प्रश्न विचारलेला तुमच्याकडून सांगून. वास्तू आता 2-2 दिवसाचे कोर्स आले सोशल मीडियावर. सोशल मीडियावर 49 रुपयाला कोर्स आलाय, 199 रुपयाला आलाय, 599 रुपयाला आलाय. न्यूमरोलॉजी 99 रुपयामध्ये न्यूमरोलॉजी शिका. अरे बाबा, ते 99 रुपयाचं नाही आहे, वास्तू 200 रुपयाचं नाही आहे. वास्तूसाठी तुम्हाला योग्य ज्ञान, योग्य ग्रंथांचा अभ्यास, योग्य दिशांचा अभ्यास, योग्य पदमंडलांचा अभ्यास, वास्तू शिकवणारा गुरु सुद्धा तुमचा चांगला पाहिजे, नामवंत पाहिजे, त्याला तेवढं ज्ञान पाहिजे. आणि मग तुम्ही त्याचं अनालिसिस करा आणि मग एक चांगली वास्तुतज्ञ होणार. पण माझ्याकडूनच वास्तू का करायची, त्याचा पार्ट आहे की माझ्याकडे अध्यात्मानं म्हणजे बाबांनी, स्वामींनी, सगळ्यांच्या देवतांच्या गुरुतत्वाच्या कृपेनं आमच्याकडे काहीतरी अशी शक्ती आहे की त्या घरामध्ये गेल्यानंतर निगेटिव्हिटी आम्हाला समजते, आम्हाला पल्स व्हायब्रेशन समजतात. जे मी सांगितलं की 200 रुपये 49, 2000, 3000, 2-3 महिने शिकलेल्या वास्तुतज्ञांना ती काही समजणार नाही. तो गेला तर त्याचं नुकसान पण होऊ शकतं. त्यांना त्याची सिक्युरिटी पण करून घेणं, सोबत घरं एखाद्याचं घर बघणं एवढं सोपी गोष्ट नाही. एक वास्तुतज्ञ बाद झालेत
एक एक वास्तुतज्ञ पूर्णपणे हा विषय संपवलोय का, तर ती घराची एनर्जीच त्यांना पेलली नाही. तर त्यांनी ती एनर्जी पेलली नसल्यामुळं त्यांचं आरोग्य आणि कुटुंबाची सगळी परिस्थिती बिघडली. तर त्यांनी तिथं त्या अनुषंगानं त्यांनी पण शिकावं, अध्यात्मामध्ये पडावं आणि माझ्याकडून करायचं कारण काय, की आम्हाला अध्यात्मातला ज्ञान आहे. तुमचा देव्हारा कसा असावा पासून देव्हाऱ्याची रचना पण आम्ही सांगतो. घरामध्ये तुमच्या जर वाईट शक्त्यांचा प्रभाव असेल, तर आमच्यासारख्याच एखाद्याचा पाय पडलेला तिथली निगेटिव्हिटी आणि त्या वाईट शक्त्या सगळ्या निघून जातील. म्हणजे आमच्या इकडे तुम्हाला देवता पण मिळेल आणि वास्तू पण मिळेल आणि दोघांचा संग्रह झाल्यानंतर तुमच्या प्रगतीला कुणीही अडवणार नाही. म्हणून आमच्याकडनं वास्तू करून घ्यायची. दादा आपण पुन्हा आमच्या पॉडकास्ट मध्ये आला तो मनापासून धन्यवाद. आणि खूप बरं वाटतं की तुम्ही माझ्या अध्यात्मानंतर तुम्ही माझ्या वास्तूकडे पण वास्तूचा काही अनुभव आपण आता ऐकला आणि अनुभवला. आशा करतो की तुम्हाला माझ्या शुभेच्छा राहतील आणि अ, म असंच तुमचं कार्य चांगल्या चांगल्या अनुषंगानं पुढे जाऊ नये आणि पुढे आपण भेटत राहू. तुम्हाला अजून काय माहिती काय अनुषंगानं लागली, तर तुम्ही नक्कीच कोल्हापूरला भेट द्या नक्की आणि नक्की. तुम्ही आम्हाला आमच्या इकडे कोल्हापूरमध्ये येऊन आमचा हा कार्यक्रम छानरित्या पार पाडला. त्यासाठी तुमचे सुद्धा धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी ओम साहेब. हो.